पुढची बातमी आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस पुन्हा ब्लॉक असेल। दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बळवंत ते वर्सोली मार्गे वळवण्यात येणार आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर डोंगरगाव कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि या कामासाठी आजपासून 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे। दुपारी 3 नंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस पुन्हा ब्लॉक आहे। सुशांत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेतच। सुशांत, या ब्लॉकच्या संदर्भात काय अपडेट देशील? एक्सप्रेसवरती डोंगरगाव कुसगाव या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे आणि त्याचे जे गर्डर्स बसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे आज दुपारी 12 ते 3 असा हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 3 दिवस हा ब्लॉक चालणार आहे। त्यामुळे मुंबईवरून पुण्याला येणारे जे वाहतूक आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान कोणतीही वाहतुकीला अडथळा होऊ नये याची खबरदारी देखील महामार्ग पोलीस असेल किंवा MSRDC यांच्याकडनं घेण्यात आलेली आहे। आणि या कालावधीमध्ये कुणालाही जर अडचण झाली तर त्या ठिकाणी पोलिसांशी संपर्क साधू शकता किंवा टोल फ्री क्रमांक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळालेली जाईल। लवकरात लवकर हे काम पूर्ण करून 3 नंतर हा वाहतूक पुन्हा खुली करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। अगदी सुशांत, महत्त्वाचे अपडेट या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।